हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज खूप छान ब्लॉग येणार आहे ना आपल्याला ना आपल्या व्हिडिओमध्ये आज आहे ना भजन पाहायला मिळतील. तर खूप सुंदर आहे तर वेगवेगळे सगळ्यांनीच गायले तर आज आहे ना आपल्या बाळाची ना 5वी आहे. तर पाची म्हणतात आमच्याकडे. तर पाचीचं पूजन आहे. तर त्या दिवशी आमच्याकडे भजन करतात आणि कोणी कोणी बारीला करतं, कोणी कोणी पाचीला करतं. तर आम्ही पाचीला करतो आणि बारीला पण करतो. तर इथं मला बनवायची होती छोले आणि बटाट्याची ना पातळ भाजी. तर त्यासाठी ना मी आधी छोले मस्त आहे ना भिजत घातले होते आणि त्यात आहे ना बटाटा कापून टाकला. तर तो शिजून घेतला होता कुकरला आणि त्यानंतर तुरीची डाळ पण एका कुकरमध्ये लावून दिली होती आणि 2 शेगड्यांवर 2 गॅस म्हणजे कुकर ठेवले होते. तर ते झाल्यानंतर लगेच मी ना भात करून घेतला होता. तर भात पण आपला होतच आला होता. तोपर्यंत भाजीची तयारी चालू होती इकडं. आणि भाजीत आहे ना मी कांदा टोमॅटो थोडेसे काजू अद्रक लसूणाची पेस्ट केली होती त्याची आणि खूप छान झाली होती आपली भाजी. तर इकडे ना मी डाळीला पण फोडणी देऊन घेतली होती आणि एकदम साध्या पद्धतीने ना आपलं डाळ बनवली होती. फक्त जिरे मोहरी कढीपत्ता आणि लसणाची ना तडका दिला होता त्याला. आणि आता तुम्ही पाहू शकता वरण भात दोन्ही पण आपलं झाले आणि आता आहे ना मला भाजी टाकायची होती. तर भाजीचीच तयारी चालू होती. जे मी कांदा टोमॅटो होतं ते बारीक करून घेतलं होतं आणि तेल टाकून आहे ना मसाले टाकले होते. आपले घरगुतीच मसाले होते. कांदा लसूण मसाला होता, लाल तिखट होता, आपला घरचा मसाला. तर तेच मसाले मी टाकले होते आणि थोडीशी हळद टाकली होती. तर हळद आहे ना मी शिजायला पण टाकली होती. तर ज्यावेळेस मी शिजायला टाकले ना छोले तर त्यावेळेस हळद आणि मीठ दोन्ही पण टाकलेलं होतं. तर आता मीठ थोडंसं आहे ना कमी टाकणार आहे म्हणजे लागल तसं. तर तेलात आहे ना मसाला परतून घेतला आणि त्यानंतर ती आपण बारीक केलेली पेस्ट ती घातली होती आणि एकदम छान आहे ना परतून दिलं 5-10 मिनटं ती पेस्ट टाकून. तर का मसाल्याला आहे ना खूप छान चव येते आणि भाजी पण खूप छान टेस्टी झाली होती आपली. आणि कुकरमध्ये ना एका शिट्टीतच आपलं छोले आणि बटाटा शिजला होता. कारण कुकरचं ना वाफ जायला बराच वेळ लागला होता. तर तोपर्यंत बटाटा ते छान शिजून निघलं होतं. कारण छोलेचं काही नाही पण बटाटा आहे ना जास्त शिजला नाही, एकदम गाळच झाला असता. तर एका शिट्टीत एकदम मऊ झालेला होता, पाहू शकता तुम्ही. आणि चांगले तेल सुटेपर्यंत ना आपण वाटण परतून घेतलं होतं आणि तेल सुटल्यानंतर मी थोडीशी ना कोथिंबीर टाकली आणि लगेच आपलं ना छोले आणि चणा जो शिजवलेला होता ना तो टाक. आणि शिजलेला जो चणा होता ना तो आहे ना थोडासा मी बारीक केला होता. कारण आपल्या भाजीला ना दाटसर आणि घट्ट होते भाजी. तर छान झाली होती आपली भाजी. तर तो बारीक करून आहे ना टाकला होता त्याच्यात वाटण. आणि मी भाजी करताना ना गरमच पाणी टाकत असते कारण भाजीला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान होते. तर गरम पाणीच टाकत असते मी. तर आपल्याकडे ना 20 जण भजनाला येणार होते. तर ते होते आणि 9-10 जण म्हणजे 30 जणांचा आहे ना स्वयंपाक करायचा होता. तर मी एकटीने सगळ्या भाज्या ते आवरून घेतला आणि नंतर मी ना जेव्हा मी ना वांगे आणायला गेले होते श्रवण आणि मी, तर मसाला आहे ना मी सकाळीच बनवून ठेवला होता आणि म्हटलं वांगे मुलांना सांगितलं त्यांना कळणार नाही कसे आणायचे. तर मी निवडून आणले होते. तर मला वांगे घेऊन येऊस तर आहे ना नानींची भाशी पण आली होती मदतीला आणि ती आल्यानंतर आहे ना मी तोपर्यंत वांगं केलं आणि तिने राहिलेले सगळे भांडे तोपर्यंत सगळा किचन आवरून घेतला होता. तर तिने पण खूप हेल्प केली आम्हाला. तर आणि मी ना लगेच वांग्याची भाजी करायला घेतली कारण म्हटलं भाज्या झाल्या ना एकदा. तर म्हणजे तोपर्यंत तिने आम्हाला सगळ्यांसाठी ना चहा ठेवलं होतं कारण आता 6 वाजले होते आणि काही पोळ्या बनवायच्या होत्या. म्हटलं तोपर्यंत होऊन जाईल. तर 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत आहे ना 7-7:30 वाजेपर्यंत आमचं आहे ना सगळा स्वयंपाक आवरला होता. आणि चपात्या आहे ना मी ती आधी ना जिलेबी आणायला गेली होती आणि श्रवण. तर तोपर्यंत माझ्या चपात्या आहे ना निम्म्याच्या वर होतच आल्या होत्या आणि थोड्याशा राहिल्या होत्या. तर तिने नंतर आल्यावर आहे ना भाजून घेतल्या आणि चपात्या झाल्यानंतर लगेच भजनी पण यायला लागले होते. त्यांना 7:30चा टाईम दिला होता पण 8 वाजलेच होते त्यांना यायला. आणि नानांनी अचानक सांगितलं लाईट माळा करा. तर मुलं आहे ना वेदांतला प्रत्येक लाईट माळ आहे ना त्याने चेक करून घेतली आणि सगळे लावून झाल्या आणि नंतर कळालं त्याला की वायरच खराब होती. मग नंतर आहे ना म्हटलं आता नको टाकू तर आपण बारीला पाहू टाकू.
तर त्याच्यानंतर त्यांनी ना थोड्याशा गॅलरी टाकल्या होत्या, पण तिथं काय मी शूट नाही केलं. तर टाकल्या होत्या त्याने गॅलरी. काय झालं, हे 2 वायरी येतं बघ आता. मोठी नाही करावं, ही पण आहे. तेवढी तिथं पण होती. तर स्वीटमध्ये ना आपण जिलेबी मागवली होती, कारण म्हटलं दुसरं काही करूच तर जिलेबीच बरी पडती. तर गरम गरम जिलेबी आणली होती.
थांब रे, तू काढतो का? आणि जाताना पुन्हा एकदा आहे ना आपण सगळ्यांना मिठाई दिली, तर मिठाईमध्ये बर्फी आणली होती तर आणि श्रीफळ देऊन सगळ्यांचा सत्कार केला. तर ह्या मावशी आहेत ना, तर त्या पहिल्यांदाच आपल्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी बाळासाठी खूप छान असं आहे ना गिफ्ट आणलेलं आहे. तर ऍडमिशन नाही. आणि त्यांना जायला पण खूप उशीर झाला होता, तर 1:30 वाजले होते जवळजवळ आपलं भजन संपायला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.